नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, आपण महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो, आज रविवार म्हणजे रविवारचे आपण परिपूर्ण संपूर्ण रिव्हिजन लेक्चर घेतो आणि 28 पासून ते 2 नोव्हेंबर पर्यंतचे आपण संपूर्ण 3 नोव्हेंबर पर्यंतचे आपण संपूर्ण रिव्हिजन घेत आहोत. ठीक आहे. बघा, 28 तारखेला इंटरनॅशनल ॲनिमेशन डे होता. ठीक आहे. 28 चा पहिला प्रश्न, आयसीसी वर्ल्ड टेस्ट मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खालील कोण खेळाडू होता? तर उत्तर आहे अश्विन कुमार. लक्षात ठेवा अश्विन, लक्षात ठेवा आर अश्विन. दुसरा, कोणत्या भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार हिने निवृत्तीची घोषणा केली आहे? तर उत्तर आहे राणी रामपाल यांनी घोषणा केली होती. तिसरा प्रश्न, 2024च्या स्वच्छ सर्वात कंटेनमेंट कोणते होते? तर उत्तर होतं महाराष्ट्र. आणि खासियत काय एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, की भारत आणि जर्मनी प्रथम सागरी भागीदारी व्यायाम कोठे आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर होतं मित्रांनो, हिंदी महासागरमध्ये. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने लीडरशिप समिट 2024 कोठे आयोजित केली होती? तर उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा गुवाहाटी. ठीक आहे. पुढील प्रश्न, भारत सिंगापूर दरम्यान सागरी द्विपक्षीय सराव सध्या कितवी आवृत्ती आहे? तर 31वी आवृत्ती आहे. पुढे, भारतीय संस्कृती संबंध परिषदने कोणत्या ठिकाणी बौद्ध भिक्षू विद्वानांची एक परिषद आयोजित केली होती? तर उत्तर आहे कोलंबो. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, पीएम, ठीक आहे, पीएम आपण म्हणतो अचीवर स्कॉलरशिप अँड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया मंत्रालयाअंतर्गत कोणत्या मंत्रालयाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? ऍक्च्युली सामाजिक न्याय आणि समीक्षकरण मंत्रालय हे सर्व पूर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे, रोहिणी गोडबोले नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर वरील सर्व, भौतिकशास्त्र, विज्ञान आणि वकिली. पुढे, बंगळुरूच्या उपनगरी रेल्वे डेव्हलपमेंटसाठी कोणती बँक कर्जासह निधी देत आहे? तर उत्तर आहे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक कर्ज देत आहे. नेक्स्ट, सखारोव्ह पुरस्कार खालील कोणत्या व्यक्तीस मिळाला? तर उत्तर आहे मारिया आणि एडमंडो दोघांना मिळालेला आहे. उत्तर काय? वरील दोन्ही. पुढील प्रश्न, क्रीडा मंत्रालयाने नुकतेच कोणता पुरस्कार बंद केला? तर ध्यानचंद लाईफटाईम पुरस्कार. त्या जागी आता अर्जुन पुरस्कार सुरू केला आहे. पहिल्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकात भारताचे स्थान काय आहे असा प्रश्न विचारतो. उत्तर आहे, लक्षात ठेवा, 176वा क्रमांक आहे. ठीक आहे. 176 नंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुद्रा कर्ज मर्यादा आता किती लाखापर्यंत करण्यात आली आहे? 20 लाखापर्यंत करण्यात आली आहे. हनुमान एआय ने कोणते भारताचे पहिले पायाभूत एआय लॉन्च केले? तर एव्हरेस्ट 1.0. ठीक आहे. पुढील प्रश्न, जो 2008चा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर ठरलाय तो बुद्धिबळ एलो रेटिंग मार्क मिळतो. कोण आहे? अर्जुन एरिगेसी. पुढे, अलीकडेच केंद्र सरकारने कोणत्या वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त पेन्शन सुरू केले आहे? तर ऍक्च्युली लक्षात ठेवा 85 चुकून झालेले आहे. तर उत्तर आहे 80. लक्षात ठेवा किती वर्षापर्यंत? 80. ठीक आहे. पुढील प्रश्न, नुकतीच वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर टीव्ही नरेंद्रन यांची निवड करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, नुकतीच आशियाई क्लीन एनर्जी समिट 24 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट आहे आजचा प्रश्न म्हणजे तसं त्या दिवसाचा, SHRM उत्कृष्ट पुरस्कार खालील कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल कंपनीला मिळाला आहे. पुढील पाहतो आपण 29 तारखेचे. ठीक आहे. धनत्रयोदशी होती त्याशी मित्रांनो. हिमाचल प्रदेशात 24x7 सायबर क्राईम रिपोर्टिंग सेशनचे नाव काय आहे? तर CY स्टेशन नाव आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, जागतिक पोलिओ दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे, नेक्स्ट, विटनेस हे पुस्तक खालील कोणी लिहिले आहे? लक्षात ठेवा कोणत्या खेळाडूंनी लिहिले आहे? त्यांचे ते आत्मचरित्र आहे. तर साक्षी मलिक यांचे आहे. पुढे, भारत आणि कोणत्या देशाचा 7वा आंतर सरकारी सल्लामसलत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे जर्मनी देशासोबत आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट, IFFच्या 55व्या आवृत्तीत फोकस कंट्री म्हणून कोणता देश असणार आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया असणार आहे. सर्वम एक ऍप मॉडेल कशासाठी लॉन्च केले गेले? तर लक्षात ठेवा भारतीय भाषा. ठीक आहे. ओके. पुढे, भारताच्या निवडणूक आयोगाने टिंबटिंबच्या केंद्रीय निवडणूक मंडळासोबत निवडणूक सहकार्यासाठी करार केला? तर उझबेकिस्तान सोबत करार केला आहे. पुढे, ऑक्टोबर 24 मध्ये मंत्रिमंडळाने इन स्पेस अंतर्गत अंतराळ क्षेत्रासाठी किती कोटी रुपयाचा उद्यम भांडवल निधी स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? तर 1000 कोटी. पुढे,
नेक्स्ट क्वेश्चन, जिलद वन्यजीव अभयारण्यात कशाचा शोध लागल्याने चिंतेत पडले? तर तेलाचा. ठीक आहे. पुढील क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामीण विकास मंत्रालयाने उच्च दर्जाच्या उद्योगासाठी वैयक्तिक वित्त पुरवठा करण्याचे किती बँकेसोबत करार केले? तर 10 बँकेसोबत करार केला आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, की कोणता देश भारतीय कामगारांना दरवर्षी 90,000 व्हिसा प्राप्त करून देणार? तर जर्मनी देश करून देणार आहे. पुढे आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला सौर फोटोव्होल्टिक सुविधांसाठी कर्ज मंजूर केले? तर आसाम राज्याला मंजूर केले आहे. पुढे भारत सरकारने डॉक्टर निनाद मल्होत्रा यांची नेमणूक कोणत्या भारताचे पुढील राजदूत म्हणून केली आहे? तर उत्तर आहे स्वीडन या देशात. ठीक आहे. पुढील क्वेश्चन मित्रांनो, शिशु किशोर आणि तरुण हे कर्जाचे कोणते प्रकार? तर पंतप्रधान मृदा योजनाशी संबंधित आहे. भारतातील पहिले ग्रेट इंडियन बस्टर्स म्हणजे बेबी ग्रेट इंडियन बस्टर्स कृत्रिम गर्भधारणा चिकन कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवा, म्हणजे कमी झाले त्यासाठी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, राजस्थान राज्यात आहे. पुढे भारतात पशुगणना 2024-25 मध्ये कितवी होणार आहे? तर 21वी होणार आहे. पुढे भारत गुरुग्राम मध्ये कितव्या महिला इंडियन ओपनचे लक्षात ठेवा आयोजन करणार आहे? तर ऍक्च्युली तर चुकला होता पॉईंट मित्रांनो, तर 16वा आहे. कितवा आहे? 16वा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, माहिती असावं. 16वं महिला इंडियन ओपनचे आयोजन करणार आहे. ठीक आहे. पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे वित्त संचालक म्हणून कोणाची निवड झालेली आहे? सेनापती. लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. कालचा प्रश्न होता, आपण पाहिला, सोमवारचा सेल होता. आजचा प्रश्न काय मित्रांनो, ओडिशा आणि पश्चिमेला कोणते चक्रीवादळ आले होते? दाना चक्रीवादळ आले होते. पुढील क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, लक्षात ठेवा, 30 ऑक्टोबरचा दिवस आहे, जागतिक बचत दिन, माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर पहिला प्रश्न त्यातला, सेंट्रल बँक ऑफ रिपोर्ट कार्ड 24A+ ग्रेड कोणाला देण्यात आले? तर शक्तिकांत दास, आरबीआयचे गव्हर्नर. लक्षात ठेवा. भारतीय जनगणना कोणत्या वर्षापासून सुरू होणार आहे? 2025 पासून सुरू होणार आहे. इन्फंट्रीला युद्धाची राणी असे संबोधण्यात येते, तर इन्फंट्री डे केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 27 ऑक्टोबर आहे. सॉरी, इथं चूक झाली माझ्याकडून जरा. ठीक आहे, 27 ऑक्टोबर पाहिजे ना मित्रांनो इथे. ठीक आहे. पुढे जागतिक स्तरावर सर्वात मोठी बिल्डिंग मुकाबर कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार? तर रियाद मध्ये बांधण्यात येणार आहे. प्रसिद्ध लोकनर्तक आणि पद्मश्री कनक राजू यांचे निधन कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते? तर गुस्साडी. ऍक्च्युली त्यांचं निधन झालं, त्यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. तेलंगणाशी संबंधित आहे हा मित्रांनो. हा भारतीय लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर लक्षात ठेवा, लेफ्टनंट जनरल राजीव घई. नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्सचे पुनर्जीवन कोणते मंत्र्यांनी तयारी दर्शवली आहे? लक्षात ठेवा, तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तयारी दर्शवलेली आहे. लेखकाचे गाव हा सांस्कृतिक उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये. लक्षात ठेवा, डेहराडून गावाने सुरू केला आहे. 23 वर्षाखाली कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप 24 कोणत्या कुस्तीपट्टूने सुवर्ण पदक जिंकले? कुस्तीपट्टूने पहिला घेते. ठीक आहे, तर उत्तर आहे चिराग चिकारा. पुढे नेक्स्ट, 6वा ACC इमर्जिंग टीम्स एशिया कप 24 ओमान मध्ये आयोजित करण्यात येतो. विजेता देश कोण आहे? तर अफगाणिस्तान A टीम. हा लक्षात ठेवा, अफगाणिस्तान A टीम. लक्षात ठेवा. नेक्स्ट, ANR पुरस्काराने कोणत्या चित्रपट सृष्टीतील कलाकारांना सन्मानित करण्यात आले? तर चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन दोन्ही आहेत, लक्षात असलं पाहिजे. पुढे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे कुरुक्षेत्र, गुरुग्राम, भुवनेश्वर. तर उत्तर आहे कुरुक्षेत्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. अलीकडेच नीना मल्होत्रा कोणत्या देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात ठेवा, स्वीडन देशात. ओके. पुढील क्वेश्चन, आसाममधील 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या बँकेने $434 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहेत? तर उत्तर आहे, लक्षात ठेवा, ADB, आशिया डेव्हलपमेंट बँक. पुढे अलीकडे सुलतान जोहर कप ज्युनियर हॉकीमध्ये भारताने कोणते पद जिंकले आहे? गोल्ड, ब्रॉन्झ, सिल्वर. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तर ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, माय भारत पोर्टलचा कितवा वर्धापन दिन आहे? तर पहिलाच वर्धापन दिन आहे. ठीक आहे. पुढे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड 24 मध्ये प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स लीग ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर लक्षात घ्या, प्रो कबड्डी लीगला मिळाला आहे. जागतिक शहर दिन केव्हा साजरे केले जाते? 31 ऑक्टोबर रोजी साजरे केले जाते. आणि कालचा प्रश्न होता, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये कोणते चक्रीवादळ? तर दाना. लक्षात ठेवा. आणि आजचा प्रश्न होता, अखिल भारतीय नागरिक संरक्षण आणि गृहरक्षक परिषद
कोठे आयोजित करण्यात आली होती? तर गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे. 31 ऑक्टोबरचं नॅशनल युनिटी डे सगळ्यांना माहिती आहे. 31 ऑक्टोबर लक्षात ठेवा. ठीक आहे. पहिला प्रश्न, लष्करी वाहतूक विमानाच्या निर्मितीसाठी एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे? तर वडोदरामध्ये सुरू झालेले आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो, सोलेक्स एनर्जीने सौर प्रकल्पासाठी वित्तपुरवठा पर्याय प्रदान करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली आहे? तर SBI सोबत भागीदारी केली आहे. रेल्वे संरक्षण दल म्हणजेच RPF ने नवी दिल्ली येथे कशाची सुरुवात केली मित्रांनो? लक्षात ठेवा. खूप पॉईंट महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. डिजिटल मेमरी ऑफ शौर्य. नाफेडच्या खालीपैकी MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दीपक अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतात प्राण्यांची आरोग्य सुरक्षा मार्गावर कोणत्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला? महामारी निधी प्रकल्पावर शुभारंभ करण्यात आला. पर्यावरण जहाज निर्देशांक अंतर्गत ग्रीन शिप है ना इन्व्हेस्टिंग लागू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते आहे मित्रांनो? तर मुरगाव नावाचे बंदर आहे. पुढे, भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? लक्षात ठेवा. विपिन कुमारची नियुक्ती करण्यात आलेली आहे. है ना. सेंटर फॉर जनरेटिव्ह AI सुरजन कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आले? तर जोधपूरमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. मानस राष्ट्रीय उद्यानात दीर्घकाळापासून कोणत्या प्राण्याची दिसण्याची घटना आहे? तर लक्षात ठेवा. सोनेरी मांजर खूप काळापासून दिसलेली आहे. सौर ए गुल है ना फरोशान किंवा फ्लावर वॉक महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर नवी दिल्लीमध्ये. पुढील क्वेश्चन, आयर्न मॅन चॅलेंज पूर्ण करणारे भारतातील पहिले भारतीय लोकसभा सदस्य कोण होते? तेजस्वी सूर्या. लक्षात ठेवा. पुढे, 2025च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमच्या निवड करण्यात आली. कोणाची केली? तर दोघांची, मारिया शेरापॉव आणि ब्रायन बंधू. ठीक आहे. पुढं, भारतीय स्कीमर पक्षी अलीकडे तेलंगणामधील कोणत्या धरणावर दिसला जो राज्यासाठी पहिला आहे? लोअर मनियार डॅम. लक्षात ठेवा. पुढे, नेक्स्ट क्वेश्चन, नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने किती स्थान पटकवले? 125वे स्थान पटकवले. अलीकडे भारताने कोणत्या देशाच्या धार्मिक स्थळांना सौर यंत्रणा सुपूर्द केली आहे? तर श्रीलंका नावाच्या देशांना. ठीक आहे. पुढील प्रश्न, श्री श्री रविशंकर अलीकडे कोणत्या देशाने सर्वोच्च नागरिकत्व पुरस्कार दिलाय? तर फिजी नावाच्या देशाने दिलेला आहे. पुढे, भारतीय एअरटेलचे नवीन CEO म्हणून कोणाची निवड करण्यात आली? शाश्वत शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय मार्ग कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, अखिल भारतीय नागरी संरक्षण गृहरक्षक परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? गांधीनगर. आणि आजचा प्रश्न होता की हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूटने दार्जिलिंगचा पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कोणता सुरू केलाय? तर स्वच्छता से समृद्धी. ठीक आहे. पुढे पाहतोय आपण महत्वाचे. लक्षात ठेवा. 1 नोव्हेंबरचे प्रश्न, राष्ट्रीय लेखक दिवस, वनिगार दिन, शाकाहारी दिन, संत दिवस, कर्नाटक निर्मिती, हरियाणा दिवस सर्व दिवस आहेत. त्यातला पहिला, नुकतेच भारतातील पहिला एकीकृत राज्यस्तरीय सायबर कमांड किंवा कंट्रोल सेंटर कुठे सुरू करण्यात आलं? तर महाराष्ट्र आपलं राज्य. ठीक आहे. दुसरा प्रश्न, नुकतेच T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या संघाला आहे? तर झिम्बाब्वे नावाच्या संघाला आहे. अमिताभ चौधरी RBI ने कोणत्या बँकेच्या MD CEO पदी नियुक्ती केली? तर ऍक्सिस बँकेच्या. पुढे, जागतिक है ना न्याय प्रकल्पाचे कायद्याचे नियम 24 निर्देशांक मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? असा प्रश्न ज्याला 79वा क्रमांक आहे. ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे? तर 13व्या बंदराचा दर्जा मिळाला आहे. कोणत्या ठिकाणी टाटा एअरबस भारतातील पहिले स्थानिकरित्या असेंबल C295 विमान तयार करणार आहे? तर गुजरात राज्य करणार आहे. पुढे, ग्लोबल फायनान्स मॅगझिनने 24 साठी कोणत्या बँकेला भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून घोषित केले आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडियाला. ठीक आहे. पुढे, कोणत्या राज्याने बर्दा वन्यजीव अभयारण्याचे उद्घाटन करण्यात आले? तर गुजरात. लक्षात ठेवा. गुजरात राज्यामध्ये आहे. प्रसूती दरांना चालना देण्यासाठी कोणते राज्य कायद्याची योजना करत आहे? तर आंध्र प्रदेश करत आहे. पुढे, महिला व मुलींसाठी मोफत आरोग्य सेवा योजना कोणत्या उद्योगपतीने सुरू केली आहे? तर नीता अंबानीने सुरू केली आहे. बॉलन डीओर 2024 पुरस्कार खालील कोणत्या खेळाडूने जिंकला आहे? तर रॉद्री नावाच्या खेळाडूने जिंकला आहे. स्वदेशी संरक्षण नवकल्पना वाढीसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणती नवकल्पना सुरू केली आहे? तर स्वावलंबन 3.0. पुढे, अलीकडेच कोणत्या देशाचे सरकार 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना सार्वजनिक रुग्णालयात मोफत कर्करोग उपचार उपलब्ध करून देईल? तर नेपाळ नावाचा देश. पुढे,
अलीकडेच भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या नावाने स्वदेशी गस्ती जहाज सुरू केले आहेत? अक्षर लक्षात ठेवा. नुकतीच नवी दिल्ली येथे आयोजित रन फॉर युनिटीला कोणी हिरवा झेंडा दाखवला आहे? तर अमित शहा यांनी दाखवला आहे. नुकताच IUCNचा हॅरी मेसल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर बिभाग तालुकादार यांना प्रदान करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील कोणत्या शहरात नुकतेच राज्यातील पहिल्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले? तर बिलासपूर. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील प्रश्न की टिंबर ज्यांची पंजाब नॅशनल बँकेची MD म्हणून नियुक्ती करण्यात आली ते कोण आहेत? तर लक्षात ठेवा अतुल कुमार गोयल, अशोक चंद्रा. तर उत्तर आहे अशोक चंद्रा. लक्षात असू द्या आपल्याला. आणि कालचा प्रश्न होता आपल्याला माहिती स्वच्छता से समृद्धी. मग आजचा प्रश्न काय मित्रांनो की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी क्षेपणास्त्राचा चाचणी श्रेणी स्थापना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मदत दिली आहे? तर नागालँका. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढील जाऊया आपण भाग 2 तारखेचे महत्वाचे पाठ पाहूया. 2 तारखेचे आहेत पत्रकार विरुद्धच्या गुन्ह्यासाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि पॅलेस्टाईन लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिवस. आजचा पहिला प्रश्न ICC क्रमवारीत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणत्या गोलंदाजाची निवड करण्यात आली? तर लक्षात ठेवा कागिसो राबाडा. हेझलवूड दुसरे आहेत आणि जसप्रीत बुमराह तिसरा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षाखालील व्यक्तींना किती लाखाचे विमा संरक्षण दिले जाईल? 5 लाखाचे. तिसरा प्रश्न 9व्या आयुर्वेदिक दिनानिमित्त सरकारने कोणते अभियान सुरू केले आहे? हा खूप प्रश्न महत्वाचा. लक्षात ठेवा देश का प्रकृती परीक्षण अभियान. तिसरा प्रश्न गंगा उत्सव 24 कोणत्या ठिकाणी आयोजित केला गेला जाणार आहे? तर सगळ्यांना माहिती आहे. लक्षात ठेवा हरिद्वार. लक्षात ठेवा. ठीक आहे. हरिद्वारच्या घाटावरती आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे. पुढे कोणत्या राज्य सरकारने अलीकडे राज्यात विशेष शिक्षण क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे? हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. उत्तर प्रदेश. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन जगात भारत सोन्याच्या साठवणुकीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर 8व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. चुशूल लडाख येथे सौर ऊर्जा हायड्रोजन आधारित मायक्रो ग्रीड स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनी भारतीय लष्करासोबत भागीदारी केली आहे? तर NTPCने केलेली आहे. कोणता देश भारताचे प्रमुख 3 संरक्षण निर्यातीचे ठिकाण म्हणून उदयास आले? तर वरील सर्व अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया. ठीक आहे. पुढे भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण असणार आहेत? VVS लक्ष्मण असणार आहेत. लक्षात ठेवा. 14 भारत स्पेन मंच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? तर आपली मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. भारत आणि कोणता देश मिळून 26 पर्यंत वर्ष संस्कृती पर्यटन कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष साजरे करणार आहे? तर स्पेन देश करणार आहे. पुढे आयुर्वेद दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे PM मोदी यांनी भारतातील पहिली हेली रुग्णवाहिका सेवा संजीवनी कुठे सुरू केली आहे? असा प्रश्न विचारला तर ऋषिकेश मध्ये सुरू केली आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न रतन टाटा अ लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो थॉमस मॅथ्यू. ठीक आहे. पुढे न्यायमूर्ती KS पुट्टास्वामी यांचे ऑक्टोबर 24 मध्ये निधन झाले असून ते कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? खूप पॉईंट महत्वाचा आहे कारण की यांनी गोपनीयतेची माहितीचा अधिकार जो आहे तो अधिकाराबद्दल खूप काही त्यांनी सांगितलेलं आहे. हिजाबुल्लाचा नवीन प्रमुख खालील कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? असा प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा नईम कासिम यांनी आपला नवीन प्रमुख घोषित केला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा पॉईंट खूप महत्वाचा आहे. हा एक पॉईंट पेपरला येऊ शकतो म्हणून आपण घेतलेला आहे. कोणत्या राज्यात अमित शहा पेट्रोपोल येथे पॅसेंजर टर्मिनस मैत्रीचे उद्घाटन केले? ठीक आहे. कोणत्या राज्यात अमित शहा असा प्रश्न विचारलाय मित्रांनो. लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. मित्रांनो बघा आपण जेव्हा अभ्यास करतो तर प्रत्येक प्रश्न आपण नीट वाचून घेतला पाहिजे आणि जो आपण वीकली रिव्हिजन घेतो मित्रांनो त्यासाठी खूप 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 महत्वाचा पार्ट आहे की प्रत्येकाने याचा परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच याचा परिपूर्ण फायदा होतो मित्रांनो. कारण की मी जे रिव्हिजन घेतो ना मित्रांनो ते खूप 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 महत्वाचं आहे. कारण की रिव्हिजन बॅच जर आपण चालवली तर आपल्याला फायदा काय होईल त्याचा की आपण सारखं संपूर्णपणे रिव्हिजन घेतलं तर आपल्या डोक्यात जात राहील की बाबा आपल्याला अभ्यास काय आणि कशा प्रकारे करायचा आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे की नाही.
मग अमित शहाचा प्रश्न आला आपल्याला, ठीक आहे. तर प्रश्न काय विचारला गेला आपल्याला, की कोणत्या राज्यात अमित शहा पेट्रोपोल येथे पॅसेंजर टर्मिनलचे काय केले त्यांनी उद्घाटन केलेलं आहे, ठीक आहे. हा प्रश्न असा वाटतो की येणार नाही, पण हा प्रश्न खूप खूप ताकदीचा आहे, कारण की असे प्रश्न कधी फिरतात आणि आपला मार्क तसाच निघून जातो. मित्रांनो, थोडंसं आणखी एक बोलायचं म्हणजे काय, आपण सगळेच्या सगळे पॉईंट कव्हर करण्याचा 100% प्रयत्न करतो आणि तो सगळा अभ्यास आपण केला तर आपल्याला नक्की मित्रांनो यश मिळतं आणि आपल्याला खूप काही महत्त्वाचे असे काही पार्ट्स आहेत जे आपल्याला अभ्यासातून सगळं काही आपल्याला निघून जातं. ठीक आहे? ओके. पुढे जाऊया आपण. चलो. ठीक आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. ओके. पुढील प्रश्न. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या किती कोणत्या आवृत्ती शुभारंभ करण्यात आले तर 21. आणि बघा एक प्रश्न का घेण्याचं मूळ कारण आहे की राजीव रंजन सिंह यांनी याचं काय केलंय मित्रांनो, उद्घाटन शुभारंभ केला आहे. कालचा प्रश्न होता सगळ्यांमध्ये माहिती आहे की नागालँका हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन, सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2024 A+ ग्रेड कुणाला देण्यात आला आहे तर शक्तिकांत दास यांना देण्यात आला आहे. आणि सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे आणि ताकदीचे घेतल्यात आणि प्रत्येकाने याचा मस्तपैकी अभ्यास करावा जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होईल. ठीक आहे. आज आपण इथे संपू. उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाला नवीन प्रश्न घेऊन येऊ. धन्यवाद. थँक्यू.